नोटांमध्ये ठेवा ही एक वस्तू, नोटा वाढत जातील. मित्रांनो, तंत्रमंत्रशास्त्रातील एक असा प्रयोग, एक असा अचूक उपाय की जो आपल्याला धन, वैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो, असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत, ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात. या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. तिच्यात कमतरता कधीच येत नाही. मित्रांनो, आज या वस्तूबद्दल, ज्या वस्तूबद्दलची आपण माहिती घेणार आहोत, ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मीप्रधान आहे. तिचा वापर केल्यानं आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन, पैसा आपोआपच खेचला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो, त्या क्षेत्रातून पैशाची, धनाची प्राप्ती होऊ लागते. या वस्तूचा वापर कसा करावा? मित्रांनो, खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरामध्ये या वस्तूचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय, या श्रीमंताच्या घरातला पैसा कधीच आटत नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या, पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात. कदाचित त्याचं कारण याच वस्तूचा जास्तीत जास्त वापर असेल. मित्रांनो, ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपलं ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवतो, आपण सोनं नाणं ठेवतो, पैसे ठेवतो, नोटांचे बंडल ठेवतो, त्या ठिकाणी सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणं शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय, मात्र प्रभावशाली, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. सुरुवात करूया चांदीच्या डबीपासून. मित्रांनो, काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी, अगदी छोटीशी चांदीची डबी आपण नक्की खरेदी करा. आणि या चांदीच्या डबीमध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो की चांदीच का? तर चांदी सोडून चालणार नाही का? कारण चांदी हा धातू शुक्रप्रधान आहे, शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डबी आणि तिच्यामध्ये फक्त 5 मगज बिया, हो मगज बिया, या कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला ही मगज बिया सहज मिळून जाते. मित्रांनो, ही मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते. अशा 5 किंवा 7 मगजबिया आपण चांदीच्या डबीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचं आणि ही चांदीची डबी आपण आपल्या तिजोरीत ठेवायची आहे, पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे. ही डबी अगदी मनोभावे ठेवा. ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड अवश्य अंतरा. मित्रांनो, सातत्याने पैसा वाढत जातो. तिजोरी कधीच खाली होत नाही, रिकामी होत नाही. अनुभव घेऊन पहा. आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणं आम्हाला शक्य होत नाही आहे. तर मित्रांनो, अशा वेळी आपण काय करायचं, एक लाल रंगाची नोट, 20 रुपयांची नोट असते बघा लाल रंगाची, ती घ्यायची. लाल रंगाची नोट नसेल 20 रुपयांची तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडं कुंकू टाकायचं आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये 5 किंवा 7 मगजबिया आपण ठेवायच्या आहेत आणि याची गुंडाळी करायची. आता नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधायची आणि अशी नोट आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये नेहमी ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरी, कॅश ज्या ठिकाणी आपण ठेवतो तिथे सुद्धा हे पैसे तुम्हाला ठेवता येतील. मित्रांनो, ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील. तुमची तिजोरी, तुमचं पॉकेट कधीच रिकामं राहणार नाही. यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अजून एक छोटासा उपाय तुम्हाला या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. ज्या चलनी नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गड्डी बनवायची असते. अगदी छोटीशी गड्डी बनवा. 5, 10, 20, 50, 100, 200, 500 अशा नोटा एकत्र घ्या
एक एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती या मगज बियांची पावडर करायची आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाकायची. त्यानंतर त्याची गड्डी बनवून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायच्या आणि त्या कधीच खर्च करू नका. मित्रांनो, मगजबीचा स्पर्श झालेल्या या नोटा ज्या आहेत त्या तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचत जातील. नोटा तुमच्या पैसा खेचतील असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान करण्यासाठी किंवा लक्ष्मी बनण्यासाठी, शुक्र मजबूत बनण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता. आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा. विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जी व्यक्ती घरामध्ये पैसा कमवून आणते, जी लक्ष्मीला घरात आणते, त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो, भाग्य मजबूत बनतं, चमकतं आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते. यामुळं आपली बुद्धी, आपलं मन ते शांत प्रकारे बदलतं. अशा शांत प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यास होत असतो. महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमध्ये ठेवायचं आहे, ते संपवून द्यायचं नाही आहे. सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवं. जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल तेवढी माता अन्नपूर्णेची कृपा बरसेलच. मात्र लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल. आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते आणि त्या मिठाईला मगजबिया लावतात. मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात बघा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. तसंच या मगजबिया आपण आपल्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर नक्कीच बरसत राहील. आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील. पैसे घेत असताना नेहमी या हाताने घ्यायचे, म्हणजे जीवनात पैसा कधीही कमी पडत नाही. उलट पैशामध्ये या हाताने घेतल्यामुळे सतत वाढ होत जाते. मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, लक्ष्मीची कृपा बरसावी, घराची, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी. मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचं पालन करत आहात का? किंवा काही असे नियम जे आहेत ते आपल्या धनामध्ये म्हणजे आपल्या पैशामध्ये सातत्य वाढ करतील. मग तुम्ही असे नियम पाळत आहात का? तर ते पाळत नसाल तर ते नियम कोणते आहेत हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. त्यातील काही नियम मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. पहिला नियम जो आहे तो म्हणजे सकाळी जो आपण पहिला व्यवहार करतो तो म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे. तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजे 1 रुपयाचा, 2 रुपयाचा असेल, 5, 10 रुपयाचा असेल, कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका. ज्या वेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते, म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो. ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा, अनुभव घेऊन पहा. तर दुसरा नियम जो आहे तो म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन अवश्य ठेवायचा. जेव्हा आपण घराबाहेर जातो तेव्हा हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्या खिशातच राहील, तो खर्च होणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशामध्ये सुद्धा वाढ करतो. तिसरा उपाय मैत्रिणींनो, अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. जर आपण या नियमांचं पालन केलं ना तर काही दिवसातच आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे, पैशांमध्ये वाढ होत आहे. तर मैत्रिणींनो, या आपल्या शरीराच्या बघा जशा 2 बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू. आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांनी पैशांचे व्यवहार आपण करत असतो, देवाणघेवाण आपण करत असतो. तर हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा,
शिवशक्ती पहा, भगवान शिवशंकराचं स्थान हे नेहमी उजव्या बाजूचं आहे. म्हणजे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते. कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते. या उलट जी डावी बाजू असते, ज्या बाजूला माता पार्वती असते, ती प्रत्येक शक्तिस्वरूप असते. ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते. या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते. याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते. अगदी याच नियमांचा वापर तंत्रमंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो. मित्रांनो, आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल, हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका. त्या नोटीची घडी करायची आहे. ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या. शास्त्र असं मानतं की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता, गुंतवणूक करता, मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा, नेहमी पैसे देताना ते आपण आपल्या उजव्या हातानेच द्यायचे आहेत. आणखीन एक गोष्ट, नोट देताना ती नोट कधीही दुमडून द्या. सरळ सरळ नोट देऊ नका. नोटांच्या 2 बाजू असतात. ज्या कडा असतात ना, त्या दुमडून घ्याव्यात आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू जिथे एकत्र येतात अशा त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. नोटांची दोन्ही बाजू एकत्र केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील. अशा प्रकारे आपल्याला पैसा लोकांना द्यायचा असतो. मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे पैसा, यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेलाच असेल तर पैसा कधीच वाया जात नाही. त्यामध्ये वाढ होत राहते. आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये किंवा सुटकेसमधून पैसे देतो किंवा एखाद्या पिशवीमध्ये देतो, तर अशा वेळी काय करावं? तर मित्रांनो, अशा वेळी त्या सुटकेसचं जे तोंड आहे ते उघडतं तोंड त्या तुमच्या दिशेला असेल किंवा जी पिशवी आहे याचं तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे द्यायचे आहेत. हे पैसे कधीच वाया जात नाहीत. हे पैसे परतून 1000 पटीने आपल्यालाच लाभ देतात. आणि पैसे घेताना मात्र तुम्ही काय करायचं आहे बघा, तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे, नवनिर्मितीची बाजू आहे, म्हणजे डाव्या हाताने आपण पैसे घेत चला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी, ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशांमध्ये दिन दुगणी रात चौगणी प्रगती होणार आहे. या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत. नेहमी मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत. माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावरती या उपायांमुळे कृपा बरसेल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. ही माहिती किंवा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.